लाईव्ह आहे प्रफुल्ल भोईर वेले यांच्याकडून सीएम वारिस या संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक आलेला आहे. चरण सामोरे जाते जितू जितू आणि लेग स्टारला शपल होऊन मारलेला चेंडू सिक्सर आणि मला वाटतं सीधा हायवे के पार. जितू वैयक्तिक 13 धावांवर खेळताना जितू माली आतापर्यंत फक्त 4च चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 13 धावा त्यांनी जमवले आपल्या संघासाठी. जितू माली यांच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेले त्यांचे मोठे काका रमेश माली यांच्याकडून तर जितू माली यांनी 3 बॉलात 3 छक्के मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथं भेटणार आहे जितू माली. चरण सामोरे जाते जितू जितू आणि पुन्हा एकदा सेम खूपच असा टॉवरिंग छक्का आपल्याला पाहायला मिळतो जितू यांच्या बॅट मधून. आणि एक षटकाराच्या मागे जितू यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे आणि राजेश श्रीराम माली यांच्याकडून 500 आणि हे 500 जितू मालीच्या खिशात जातात की ओ माय गॉड आणि 3 बॉल 3 षटकार. राजेश श्रीराम माली यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं आणि तसेच रमेश माली यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक जितूला जमा झालेले आहेत. आणि गावाची आपल्या थँक्यू रमेश माली ही आपल्या गावाची मॅच आहे आपल्या गावाचा एक जल्लोष आहे आणि प्रत्येक खेळाडूला इथं संधी मिळणार आहे पैसे आणि बक्षीस जिंकण्याची. कृपया प्रेक्षक जरा साईडला व्हायचं स्कोरच्या समोर नाही यायचं. ए बाबू 3 षटकार खेळताना जितू माली आणि पुन्हा एकदा तसाच चौकार आणि शप्पल होऊन मारलेला षटकार आणि खूपच असा गचाल. माली त्यांचे काका जितू मालीसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाकी मागे जे 2 पारितोषिक जितूसाठी लागले ते आमच्याकडे जमा झालेले आहेत आणि सीएम वारिस सर्व संघ चिंतेमध्ये. आता मात्र शेअर मार्केटचा भाव वाढलेला आहे जितू माली यांच्यासाठी. सीएम वारिस यांच्याकडून चरण सामोरे जातील ते जितू यांनी पुन्हा डावलेले चेंडू आणि कुठल्याही प्रकारचं तिथेशी बाधा नाही काय नाही षटकार. जितू ऑन दी फायर आणि रमेश माली या संघाचे ओनर आहेत BR या संघाचे BR स्ट्रायकर्स आणि जितूसाठी पुन्हा त्यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर एक षटकार मारला आता तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक हे करणार आहेत. आणि कुठल्याही प्रकारचा तिथे फिल्डरच्या डोक्यावर गेलेला आणि खूपच सुंदर बॅटिंग इथं करताना जितू 65 धावांचं इथं लक्ष ठेवलेलं आहे BR स्ट्रायकर या संघाने सीएम वारिस या संघाकडनं.